हॅलो गाईज, मी ईशा आणि माझी मुलगी आहे साईशा. तर खूप दिवसांपासून मला सगळे विचारत होते की तू साईशाचे इतके सुंदर सिल्की केस का कापले, इतके वाढवले होते, किती छान सुंदर असे केस होते तिची. तर सगळ्यांना विचार पडला होता की का. तर आज मी या ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते की माझ्या नवऱ्याने एक नवस केला होता की त्यांना त्यांची पहिली संतान मुलगी हवी होती. तर त्यांनी सप्तशृंगी मातेला नवस केला होता. तर आज आम्ही निघालो आहोत सप्तशृंगी गडावर जायला. तर अशा प्रकारे त्यांनी नवस केला होता की मला माझी पहिली संतान मुलगी हवी होती. तर त्यांनी सप्तशृंगी मातेला नवस केला की जर मला पहिली कन्या झाली तर मी तिला तुझ्या आशीर्वादासाठी गडावर घेऊन येणार व तिचे केस आईला अर्पण करणार. म्हणून आम्ही तिची केस गडावर जाऊन आईला दिली व नवस पूर्ण केला व आईचे खूप खूप आभार मानले की इतकी सुंदर गोंडस अशी कन्यारूपी लक्ष्मी आम्हाला त्यांनी दिली. रस्त्यात आम्हाला घाटनदेवी मंदिर लागले तर आम्ही तिथे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून लगेच निघालो व आमच्या पुढील वाटचालीस सुरुवात केली. असंच आम्ही जात होतो. त्यानंतर साईशा काही डॅडीला सोडायला तयार नव्हती. त्यांच्याच खांद्यावरती डोकं ठेवून तिला बसायचं होतं व अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो. त्यानंतर जे सप्तशृंगी गडावरती चढायला आम्ही निघालो तेव्हा इतका सुंदर असा व्ह्यू होता आणि इतकी गर्दी होती तिथे खूप. व आम्हाला मंदिर दिसले आणि सगळा थकवा आमचा गायब झाला. मग आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो व तिथे खूप सारी दुकानं होती, म्हणजे काही तुम्हाला ओटीचं सामान वगैरे घेण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही पुढे आलो व इथे एक त्रिशूल होता. साईशाने सांगितले तिचे केस कापायचे हे ती देवाला देणार आहे असं ती सांगत होती की मी माझी आज केस बाप्पाला देणार आहे. अशा प्रकारे मग आम्ही सुरुवात केली. साईशाच्या डॅडीने नवस फेडण्यासाठी सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी कापूर वगैरे जाळले पायरीवरती व कुंकू वगैरे लावला व पाया पडले आणि मग सुरुवात केली आम्ही. आणि मग तिकडे जिथे केस काढतात त्या ठिकाणी आम्ही जायला लागलो. तिकडे पण त्यांनी कापूर वगैरे लावला आणि पाया वगैरे पडल्या. आणि त्यानंतर आम्ही इकडे आलो. साईशाचे केस काढायची होती. तिथे आम्ही पोचलो. त्यानंतर मामाच्या मांडीवर साईशाला बसवले व मामाने थोडी केस कापून खोबऱ्याच्या वाटेत टाकून त्या याच्यात ठेवले. साईशा काही केस कापू देत नव्हती. खूप रडत होती खूप, कारण तिचाही खूप त्या केसांमध्ये जीव होता आणि सगळ्यांचाही होता. तिला खूप ट्रॉमा बसला ती केस कापल्यानंतर. पण काय करणार, आपण ते जे नवस केलं आहे ते पूर्ण करणंच असतं. देवाचं आपण जे बोलतो ते देवाला देणंच असतं, करणं असतं. त्यामुळे आपण करायलाच हवं ते. पुढे जाऊन आपल्या बाळालाही काही त्रास नको, काय नको म्हणून. पण साईशा खूप रडली, खूप रडली ती. त्यानंतर ती झाली नॉर्मल थोड्या वेळात. मग आम्ही सगळे तिला नॉर्मल केलं, सगळ्यांनी तिला शांत केलं. त्यानंतर मग अशा प्रकारे आम्ही ती केस दिली. ती खूप रडली वगैरे. मग आम्ही निघालो आईचं दर्शन घेण्यासाठी. व आता अशा प्रकारे साईशा नॉर्मल झाली होती. आता आम्ही जसं वर जात होतो तसं आम्हाला खूप आतुरता होती कधी आम्हाला आईचं दर्शन भेटेल, कधी आम्ही आमच्या साईशाचं डोकं तिथे टेकू. अशा प्रकारे मग आम्ही गेलो. खूप गर्दी होती तिथे, खूपच गर्दी होती आणि संध्या आरतीची वेळ पण झाली होती आणि आम्हाला संध्या आरतीही मिळाली. आमच्या खूप सौभाग्याने अशी आम्हाला संध्या आरती मिळाली. अशा प्रकारे साईशाही तिथे आरती करत होती. आरती वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी उभे राहिलो होतो तिथे. मग सगळे अशी गर्दी बघितली. त्यानंतर खूप प्रसन्न असं वाटलं की खरंच आईचं दर्शन घेऊन इतकं सुंदर असं वाटलं. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दी असल्यामुळे जास्त रेकॉर्ड करायला जमलं नाही आम्हाला. मग त्यानंतर आम्ही निघालो आणि अशा प्रकारे आमचा व्लॉग पूर्ण झाला. ओके, भेटूया पुन्हा. बाय गाईज.